मंत्रिमंडळाची स्थापना आणि शपथविधी अजून व्हायचा आहे। अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि जवळपास 10 जिल्ह्यांमधल्या लाडक्या बहिणीचे पैसे खात्याला रिलीज झालेले आहेत। बहिणींनी पटापट गर्दी करावी आणि हे पैसे काढून घ्यावेत असे अनेक व्हिडिओ या माध्यमातून फिरत आहेत। अनेक अशा पोर्टलवरून बातम्या फिरत आहेत या संदर्भातल्या, आणि या बातम्यांची नेमकी सत्यता काय आहे हे पडताळण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहोत। इथे एक स्पर्धा परीक्षा नावाचं एक काहीतरी असं चॅनल आहे, याच्यावर एक वरतीच मोठी खुशखबर 2100 रुपये जमा झाले, या 10 जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालं असं या व्हिडिओचं मजकूर आहे। मी झूम करून दाखवतोय आपल्याला। 2 तासापूर्वी हा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे आणि जवळपास 87,000 लोकांनी हा पाहिलेला आहे। नेमका हा काय आहे हे आपण ऐकूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर त्यांचं वचन पूर्ण केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हा हप्ता 2100 रुपयांच्या स्वरूपात महिलांच्या खात्यात जमा होत आहे। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जवळपास 2,40,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यापैकी 25 लाख महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे काल सायंकाळी 6 वाजल्यापासून जमा करायला शासनानं सुरुवात केलेली आहे। जरी काल रविवार होता, सुट्टीचा दिवस होता, तरी देखील शासनानं मोठं पाऊल उचललंय आणि डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमार्फत हे पैसे या 10 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा करायला सुरुवात केलेली आहे। आता हे 10 जिल्हे नक्की कोणते आहेत की ज्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात हे पैसे शासनाकडून जमा केले जात आहेत? संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत, परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या ताईंना, आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे। तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ जरी बघितला तर याच्यात फक्त ही रिकामी वायफळ आहे आणि याचे असे लाखो सबस्क्रायबर आहेत। अशा गोष्टीवर आपण कितीही सांगितलं विश्वास ठेवू नका, तर लोक फसायचं ते फसतातच। आणि मग याच्यातून काय होतं की एक जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यामधला एक युट्यूब हा एक अतिशय विश्वासार्ह, गुगल किंवा युट्यूब हे 2 प्लॅटफॉर्म विश्वास पात्र आहेत। कुठल्याही गोष्टीची आपल्याला अडचण जर आली तर त्याच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी आपण एकतर गुगलला त्या गोष्टी सर्च करतो किंवा युट्यूबवर सर्च करतो। बाकी फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे त्याची विश्वासार्हता, त्याच्यावर काय येईल याच्यावर आता लोकांचा फारसा विश्वास राहिलेला नाही। सोबतच जो सरकारचा जो काही धार्जिना मीडिया आहे, तर त्या मीडियावर पण तेवढा आता विश्वास लोकांचा राहिला नाही। आणि मग अशांमुळे काय होतं की मग याच्यावरची ही विश्वासार्हता लोकांची कमी व्हायला सुरुवात होते। ही एक प्रकारे तुमची आमची भावनिक फसवणूक आहे। तुमच्या आमच्या अडाणीपणाचा, अज्ञानीपणाचा फायदा घेऊन ही लोक तुमची आमची दिशाभूल करत असतात। तर अशा लोकांचा प्रतिबंध करावा यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, आपण याच्यावर विश्वास ठेवू नये, कारण 2 तासामध्ये जर 86,000 लोक किंवा 1 लाखापर्यंत लोक जर त्याला पाहत असतील तर कुठेतरी ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आंधळेपणानं। मग त्याच्या खालीचे जे चॅनलचं व्हिडिओ जो सुरू असतो, तर त्याच्या खाली एक लाईकचं बटन असतं, शेअरचं बटन असतं, रेमिक्स असतं। त्याला जर आपण असं स्क्रोल केलं उजवीकडून डावीकडे, तर शेवटी आपल्याला एक रिपोर्टचं बटन दिसतं। त्या रिपोर्टवर जर आपण क्लिक केलं तर त्याच्यामध्ये बरेच असे सब्जेक्ट येतात। त्या सब्जेक्टमध्ये जर समजा तो अश्लील प्रकारामध्ये जर तो व्हिडिओ मोडत असेल तर त्याचा सेक्शुअल कंटेंट म्हणून आपण त्याचा टिक केलं पाहिजे आणि त्याचा रिपोर्ट आपण सबमिट केला पाहिजे। हा मिस इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती या सदरामध्ये हा व्हिडिओ मोडतोय, असे अनेक व्हिडिओ त्या चॅनलवरती आहेत। तर ह्या अशा दिसणाऱ्या व्हिडिओची आपण जर सुजाण नागरिकांनी जर तक्रार केली तर कुठेतरी याच्यावर प्रतिबंध बसेल असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा।